यहाँ देखिए, रावण अपनी माँ के लिए आत्मलिंग मांगकर ले जाना चाहते हैं। इथे स्टोरी सुद्धा बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे, तुम्हाला ऐकायची आहे आणि समोर रिलेट करायचं आहे. समोर सगळ्या मूर्ती वगैरे जी रावणाच्या आत्मलिंगाची जी स्टोरी होती ती इथे दाखवलेली आहे. इथे तुम्हाला रावणाचा स्टॅच्यू बघायला मिळेल. वाव. रावणाने उचललेला कैलास पर्वत. किसी के हाथ नहीं लग पाए. तभी रावण पश्चिमी समुद्र तट पर आ पहुंचा. शाम हो चुकी थी, संध्या पूजा का भी समय था. रावण तपोनिष्ठ व्यक्ति था. त्रिकाल संध्या वंदन करता था. आत्मलिंग को जमीन पर नहीं रखा जा सकता था और अशुद्ध व्यक्ति को लिया जा सकता था. अब क्या किया जाए? रावण चिंतित हो रहा था. तब उसे गणेश जी रावण ब्रह्मचारी के रूप में मिले. रावण बहुत खुश जल्दी लौटने की बात कर उसने आत्मलिंग ब्रह्मचारी पूजा करके गणपती बाप्पा. गणेश जी ने वचन का दिखावा कर रावण का नाम लेकर 3 बार फिर उसके लौटने से आत्मलिंग से घोषणा कर आणि हे लास्ट आहे जिथे गणपती रावणाला बसून त्या आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवून. रावण क्रोधित होऊन आत्मलिंग खाली ठेवल्याबद्दल. आणि ज्यावेळी रावण आत्मलिंग उचलायचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याला ते जमत नाही. दरेश्वर, सज्जेश्वर आणि गोकर्ण. कशी वाटली स्टोरी? नाईस, मस्त. ॲक्च्युली गुहा आता पेंट केली आहे. पहिली एकदम अशी प्राचीन काळ टाईप होती. आता जरा नवीन रिनोव्हेशन केलं आहे म्हणून ती अशी एकदम कलरफुल पण छानच होतं. आणि एकदम फक्त 20 रुपयाच्या माफक दरात आपलं जे गणपतीचं चलचित्र असतं त्याप्रमाणे आतमध्ये सगळं लावलेलं आहे. तर तुम्ही म्हणजे हे बघण्यासारखं आहे. खूप भारी आहे. काही भाव आवडला? हो, खूप छान होतं.